नमस्कार. मी वंदना तळपाडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडोशी. तर काल आपण बुद्धिमत्तेचे 25 ते 50 हे प्रश्न काल पाहिले होते आणि त्याचप्रमाणे इंग्रजीचे पण आपले काही 5 प्रश्न बाकी होते, ते सुद्धा आपण काल कव्हर केले होते. आज आपण पुढचे 51 ते 75 जे बुद्धिमत्ता विषयावरचे प्रश्न आहेत ते आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर कालचा जो आपण सगळ्यात शेवटचा 50वा जो प्रश्न पाहिला होता, तो प्रश्न म्हणजे त्यावर आधारित म्हणजे 50 ते 52 साठीची ही सूचना होती की 50 ते 52 जे प्रश्न आहेत ते एकाच टाईपचे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण आधी प्रश्न एकदा वाचून घेऊया आणि मग आपण 51 आपला जो प्रश्न आहे तो आपण स्टार्ट करूया. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. आता तुम्ही तर इथे बघितलं तर लयबद्ध मांडणी आहे आणि मी काल तुम्हाला लयबद्ध मांडणीचे 2 ते 3 प्रश्न आपण काल घेतलेले सुद्धा होते आणि त्याच प्रकारचे खालचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे लयबद्ध मांडणीमध्ये काय कशा प्रकारे सोडवायचे ते प्रश्न किंवा त्याच्यामध्ये काय ट्रिक असते हे सगळं आपण काल घेतलेलं आहे. तर आता आपण प्रश्न स्टार्ट करूयात. आपला 51 जो आहे तो प्रश्न 51. चला, तर ही एक मांडणी दिलेली आहे आपल्याला, लयबद्ध मांडणी आहे आणि त्या लयबद्ध मांडणीमध्ये आपण सर्वात प्रथम काल पाहिलं होतं की आपल्याला पहिल्या आकृतीपासून थोडंसं एक ऑब्झर्वेशन करायचं आहे की ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या कशा प्रकारे आहेत आणि तीच मांडणी पुढे कंटिन्यू होते की कुठे चेंज होतीये. त्यांचे ग्रुप्स असतात, त्यांचे आपण काही गट पाडले होते. तर प्रत्येक वेळेस लयबद्ध मांडणीमध्ये गट पाडलेले असतात आणि ते आपल्याला गट शोधले की आपल्याला उत्तर पटकन आपलं समजतं. तर याच्यामध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर पहिला जो वर्तुळ आहे त्याच्यामध्ये एक रेषा आहे, त्यानंतर चौकोन आहे त्याच्यामध्ये एक रेषा, परत वर्तुळ. तुम्ही जर बघितलं तर ह्या ज्या 2 आकृत्या आहेत ह्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे आपला पहिला जो ग्रुप तयार झालेला आहे हा गट आपला पहिला इथे आपल्याला मिळतोय. त्याच्यानंतर पुढे आपण जर गेलो तर बघा इथे जी रेषा मध्ये होती आता ही बाहेर आहे, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर परत 4-4चा ग्रुप. पहिल्यांदा एकदा जर आपला पहिला ग्रुप आपल्याला मिळाला की आपल्याला एक थोडंसं आपण मागे पण कालच्या ज्या लेक्चरमध्ये बघितलं होतं 2-3 जे प्रश्न होते त्यामध्ये पहिला जो एक गट असतो त्याच्यामध्ये किती संख्या आहेत किती आपल्या गट कितीचा आहे तोच गट आपला पुढे कंटिन्यू होत असतो. त्यामुळे पहिला 4चा आहे, त्याच्यानंतर पुढचा परत आपण 4चाच गट करणार आहे, त्याच्यानंतर परत आपला 4चा आणि पुन्हा 4चा गट. ओके, आता हे गट आपल्याला एकदा करता आले की बऱ्यापैकी लयबद्ध मांडणीमध्ये हे लक्षातच ठेवायचं की आपल्याला ग्रुप फाइंड आउट करायचे फर्स्ट आणि त्या ग्रुपनुसार पहिल्या ग्रुपमध्ये जी काही पहिल्या दोघांमध्ये जी अरेंजमेंट केलेली असते तीच अरेंजमेंट दुसऱ्या 2 ग्रुपमध्ये केलेली असते. त्याच्यामुळे एकदा पहिल्याचं निरीक्षण केलं की आपल्याला दुसऱ्या उत्तराकडे आपल्याला जाता येतं. आता जर तुम्ही पाहिलं तर पहिला आणि ह्या दुसरा हे विरुद्ध आहेत, हे विरुद्ध आहेत. म्हणजे इथे सुद्धा तोच एक केलेला आहे. तुम्ही जर बघितलं जे दिलेले आहेत त्यांचं एकदा ऑब्झर्वेशन करायचं, हे विरुद्ध आहे. म्हणजे इथली आकृती आपल्याला मिळते की ही त्याच्या विरुद्ध असली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक गोल आणि एक रेषा, पण त्याच्या मध्ये रेषा नाहीये तर बाहेर आहे, असे ऑप्शन्स असणारे हे 2 ऑप्शन्स आहेत बघा. म्हणजे आपले हे लगेच 2 कॅन्सल झाले, यांचा आपण काय आता विचार करणार नाही. आता पुढची आकृती जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली तर पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा ही जी आकृती आहे हिचा विरुद्ध आपल्याला इकडे बघावा लागेल आणि हिचा विरुद्ध अशी ही आकृती येणार आहे आणि ही आकृती असणारा आपला ऑप्शन हा आहे. हा जर बघितलं तुम्ही तर हा वरच्या बाजूला आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आपल्याला इथे मिळते. ओके, तर अशा प्रकारे थोडं निरीक्षण करायचं. आता मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये हे सगळ्या गोष्टी सांगत राहिले म्हणून आपल्याला वेळ लागतो, पण एकदा तुम्ही जर ऑब्झर्व केलं, एकदा आपल्याला लय कळाली तर आपण डायरेक्ट शेवटच्या याच्यानुसार सुद्धा एकदा निरीक्षण केलं की आपल्याला उत्तरं मिळतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला ग्रुप्स फाइंड आउट करायचे. आता इथे कोणता ग्रुप झालेला आहे, कितीचा ग्रुप आहे ते आता आपण बघूया. आता पहिली संख्या जर आपण बघितली 2, 5, 6, 9, 8, 4, 7. आता 6 जर तुम्ही बघितलं तर ह्या ग्रुपमध्ये ऑलरेडी आलेला आहे आणि इकडे 6 म्हणजे
हा ग्रुप आपला इथे संपतोय आणि मग पुढचा जो ग्रुप आहे तो नंतर तुम्ही परत कंटिन्यू करायचा. आता आपल्याला एकदा कळालेलं आहे की पहिल्या ग्रुपमध्ये एकूण 7 संख्या आहेत, म्हणजे पुढच्या ग्रुपमध्ये सुद्धा 7 संख्या असतील, तिथेच आपण ग्रुप आपला एंड करणार आहे. मग 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 आणि 1 2 3 4 5 6 7. एकदा आपल्याला हे ग्रुप्स मिळाले की आपल्याला उत्तर काढायला सोपं जातं. आता पहिला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला ही मध्ये प्रश्नचिन्ह इथे होता, त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन्हीचा विचार करणं गरजेचं होतं. पण इथे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर इथे फक्त हे शेवटचे जे 2 ग्रुप आहेत ते आपल्याला त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे, ना की आपण प्रत्येक संख्या चेक करत बसणार आहे, कारण तिथे आपल्याला वेळ जास्त जाणार आहे. फक्त आपल्याला एक बघायचंय की पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचा काय संबंध एक शॉर्टमध्ये, ते पण कसं करणार आहे ते पण मी पटकन सांगते. की आपल्याला किती नंबरच्या संख्या शोधायच्या ते आधी आपल्याला बघायचे. प्रत्येक संख्या आपण काढत बसणार नाहीये. तर आपल्याला जी संख्या शोधायची ती आपल्याला एक तर 3 नंबरची, 4 आणि 5. तुम्ही जर बघितलं असेल ही 1 2 3 4 आणि 5 ह्या 3 संख्या आहेत, आपल्याला 3 शोधायच्यात. मग तुम्हाला इथे बघायचंय ह्या ग्रुपमध्ये की तुमची ही जी 3 नंबरची, 4 नंबरची आणि 5 नंबरची संख्या ह्या ग्रुपच्या किती नंबरची संख्या असताना इकडे आलेली आहे, म्हणजे त्यांचा काय संबंध आहे. मग आपल्याला इकडे पटकन जाता येईल. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर ह्या ज्या शेवटच्या 3 संख्या आहेत बघा, 8 4 7 ह्याच आपल्या 3 4 आणि 5, म्हणजे ही 1 2 3 4 5 आहे. तर मी नंबरिंग जर केलं तर ह्या ज्या शेवटच्या 3 संख्या आहेत ह्या आपल्या 3 4 5 नंबरला आलेल्या आहेत. म्हणजे येथे सुद्धा आपलं तेच असणार आहे, ज्या शेवटच्या 3 संख्या आहेत ह्याच आपल्या इथे असणार आहे 5 6 आणि 9. आणि मग 5 6 आणि 9 असणारा ऑप्शन आपला थर्ड आहे, म्हणजे आपल्याला उत्तर इथे लगेच मिळतंय. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एकदा बघायचंय की आपल्याला कोणता काढायचंय त्याच्यावर आधी बघायचं फोकस, की अरे आपल्याला किती नंबरचं काढायचं आणि मग इथे किती नंबरचं चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही जर पहिली संख्या किती नंबरला आली आहे, दुसरी संख्या किती नंबरला, तिसरी, एवढं करण्याची गरज नाहीये. तेवढा वेळ आपल्याला इथे द्यायचा नाहीये. फक्त आपल्याला एक्झॅक्ट काय हवंय, तो नंबर इथे किती नंबरला आहे ते एकदा चेक केलं की आपल्याला आपलं उत्तर लगेच मिळणार आहे. ओके. तर बऱ्यापैकी तुमच्या ह्या ज्या मांडणी असतात लयबद्ध मांडणीचे गणित, हे बहुतेक तरी अशा प्रकारेच तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे प्रॅक्टिस जर थोडीशी केली तर तुम्हाला, आणि हे खूप सोपे आहेत, म्हणजे सोडायचेच नाहीयेत हे प्रश्न, आपल्याला कम्प्लीटच करायचे. ओके. हा तर खूप सोपा प्रश्न आहे. थोडस मी स्क्रीन थोडी छोटी करते, म्हणजे आपले हे 3 प्रश्न आपले इथं कव्हर करता येतील. ओके. तर हा एक मनोरा दिलेला आहे. दिसताना हा प्रश्न ऍक्च्युली खूप मोठा दिसतोय, पण खूप सोपा आहे, तेवढाच खूपच सोपा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जर तुम्ही बघितलं तर ह्या मनोऱ्यावरच आधारित हे 3 प्रश्न असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हा एकदा मनोरा समजला की तुम्हाला हे 3 प्रश्न लगेच सोडवता येतात. पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदांमध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानाचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. तर तुम्हाला काय करायचंय, हे मनोरा आणि यांचं काय, जसं आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं त्याचप्रमाणे संबंध फक्त आपल्याला बघायचा आहे की त्यांनी कसा संबंध पहिल्या 2 याच्यामध्ये आहे, तो संबंध ह्या दोघांमध्ये असणार आहे, हे आपल्याला त्या मनोऱ्यावरून काढायचंय. ओके. चला आता 53 प्रश्न बघूयात आपण. आता पहिला तुम्ही जर बघितला तर 28 33 39 आणि 29 आपण डायरेक्ट आपण इथे करून बघणार आहे की एक्झॅक्ट कसे आहेत ते. आता तुम्ही जर ती संख्या बघितली तर ही 28, नंतर 33, नंतर ही 39 आणि ही संख्या आलेली आहे 29. म्हणजे त्यांनी एक स्किप केलाय आणि त्याच्यानंतरचा पुढचा. आता त्याचप्रमाणे त्याचा संबंध कोणाशी आहे तर ह्या संख्या 31 37, म्हणजे ही जी आहे 31 37, नंतर 42 आणि त्यांनी 36 स्किप केलाय आणि 30. म्हणजे तुमची ही आणि ही समान आकृती आपण तुम्हाला मिळते. आता आपल्याला ह्या आकृतीचं बघायचंय. ओके. आता तुम्ही ही जर आकृती बघितली तर ह्या आकृतीमध्ये तुमची आहे 34, त्याच्यानंतर 29, मग तुमची 35 आणि 40. बघा ही आकृती, म्हणजे तुमची स्टार्टिंग कुठून झालेली आहे 34 पासून. आता 34 म्हणजे 33च्या पुढची संख्या 34, म्हणजे ह्याच लाईनीमध्ये 37च्या अलीकडची 36, म्हणजे तुमची स्टार्ट कुठून व्हायला पाहिजे 36 पासून.
आणि 36 असणारे ऑप्शन तुमच्याकडे 2 आहेत, म्हणजे हे 2 ऑप्शन आपले इथेच कॅन्सल झालेले आहेत. आता ह्या दोघांमध्ये पुढची संख्या कोणती येणार आहे? तर 34 नंतर आपण 29 वर गेलोय, म्हणजे 36 नंतर 30 वर जावं लागेल. त्याच्यानंतर तुमची 30 नंतरचा, आता इथे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करू शकता की 36, 30, 35 आणि 41 हा एक ऑप्शन आहे, आणि दुसरा 36, 30, 25 म्हणजे इकडे उलटा गेलेला आहे, आणि 31 म्हणजे ही आकृती. पण आपल्याला योग्य असणारी आकृती ही आहे, जी की एकदम सिमिलर आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं जे उत्तर आहे हे एक्झॅक्ट त्याच्याशी मॅच होत आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायचे आहेत. ओके, आता मी तिसरा पण आपलं जे दुसरं गणित आहे ते आपण बघूयात. क्लोज करते म्हणजे पेन आपल्याला. आता तुम्ही 54चं गणित बघितलं तर ते गणित आहे 18, 28, 30, 35 सेम वरती जशा प्रकारे केलेला आहे तोच संबंध आपल्याला शोधायचा आहे. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या दोघांचा संबंध आणि वरच्या गणिताचा तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या दोघांचा जो संबंध असतो त्याच प्रकारे इकडे असतं. त्याच्यामुळे आता आपण हे जे आहे यांचा संबंध बघत बसणार नाहीये. आपण यांचं काय दिलेलं आहे त्याच्यानुसार हे शोधत बसणार आहे, कारण की मग हे तुम्ही करत बसला तर तुमचा वेळ त्याच्यामध्ये बराचसा जाईल. त्यामुळे आपण काय करूयात, आधी हे सोडूयात आणि त्याच्यानुसार आपण उत्तराकडे येणार आहे. तर आपलं आहे 38, 39, त्याच्यानंतर 28 आणि 23. 38, 39, 28 आणि 23. आता अशाच प्रकारची आकृती आपली तयार होणारी कोणती आहे? आता तुम्ही तुमच्या मनाने पण करू शकता, पण जर आपण ऑप्शन कडून गेलो तर आपल्याला ते जास्त सोपं जाईल. आता 38 म्हणजे ही बघा लास्टची आहे, म्हणजे आपल्याला शेवटची संख्या 43, म्हणजे आपले हे दोन जे ऑप्शन्स आहेत ह्या दोन ऑप्शन्स पैकी आपलं एक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 43 नंतर 42 वर आलेलं आहे, इथे सुद्धा 42 आहे, म्हणजे दोन्ही ऑप्शन्स अजूनपर्यंत आपल्याला ठेवावे लागतील. त्याच्यानंतर एक संख्या स्किप करून, म्हणजे ही जी 37 स्किप करायची आहे आणि त्याच्यानंतरची वरची जी संख्या आहे ती त्यांनी घेतलेली आहे ही, आणि त्याच्यानंतर ही, म्हणजे हा असणारा ऑप्शन तुमचा कोणता आहे बघा बरं. मग 43, 42, 31 आणि 25. त्याच्यामुळे आणि ही जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर 43, 42 आणि ते 25, 31 म्हणजे हे थोडंसं उलट झालेलं आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन तुमचा नाही राहणार, तुमचं उत्तर हे येणार आहे. ओके, चला आता ह्या प्रश्नावर आधारित आपण शेवटचं एक बघूया. या मनोऱ्यावर आधारित, मनोऱ्यातील संख्यांमधून मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. चला आपण त्याचप्रमाणे आता ही सुद्धा बघणार आहे. 33, 39. आता 33, 39, 34, 40. तुम्ही जर बघितलं तर हे झिगझॅग थोडस तयार होती आपली आकृती. 35 आणि 35 नंतर येणारी संख्या आहे 41, जो ऑप्शन आपल्याला इथे शोधायचा आहे, आणि आपल्याला इथे उत्तर लगेच मिळालेलं आहे आपलं 41. हे जे उत्तर आहे हे आपल्याला ह्या आकृत्या करून, आणि ते ऍक्च्युली पेपरवर तुम्हाला ते पेन्सिलने किंवा पेनाने स्वतः करून बघावं लागेल. खूप सोप्या प्रकारचे मनोऱ्यावरचे प्रश्न असतात, आणि हे जे 3 आपले जे प्रश्न आहेत बऱ्यापैकी मनोऱ्यावर 3 किंवा 4 प्रश्न आपले येतातच. त्याच्यामुळे हे अजिबात सोडायचं नाहीये, खूप सोपे प्रश्न असतात हे. ओके, चला समजलं असेल. आता पुढे जाऊयात आपण. ओके, चला आकृत्यांचे प्रश्न आलेले आहेत. आता आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पर्यायातून जलप्रतिबिंब जे शोधायचं आहे, त्या आकृतीमधून आपल्याला याचं जे जलप्रतिबिंब, पाण्यातली प्रतिमा आपण जे त्याला म्हणतो, त्या प्रतिमा आपल्याला शोधायच्या आहेत. आणि जर तुम्ही पाण्याच्या प्रतिमा किंवा आरशातल्या ज्या प्रतिमा आहेत त्यांचा तर अभ्यास आता सगळ्यांचा झालेलाच असणार आहे ऑब्व्हियसली, तर त्या पाण्याच्या प्रतिमा जेव्हा आपण बघतो त्यावेळेस तुमच्या ह्या ज्या बाजू असतात ह्या बाजू एक्झॅक्टली खालच्या बाजूला येतात, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. आरशामध्ये तरी उजवी बाजू डाव्या साईडला किंवा डावी बाजू उजव्या साईडला होते, परंतु पाण्यातल्या प्रतिमेमध्ये तशी बाजू कधीही चेंज होत नाही, फक्त वरची बाजू खालच्या बाजूला येते. त्याच्यामुळे तुमचा जो हा गोल आहे तो गोल एक्झॅक्टली त्याच बाजूला खाली येणार आहे. म्हणजे तुमचा हा जो गोल आहे हा सुद्धा ह्याच बाजूला, म्हणजे उजव्या बाजूलाच असणारी आकृती कोणती आहे, आणि ही आकृती उलटी दिसेल असं कोणतं आहे. तर तुम्ही ही जर ऑब्झर्व केली 2 नंबर आणि 3 नंबरची,
तर ह्या दोघांमध्ये हा गोल उजव्या बाजूला आहे. इथे बघा हा गोल उलट्या बाजूला आलेला आहे, हा पण उलट्या बाजूला आलेला आहे. पण ह्या ज्या दोन आकृत्या आहेत यांच्यामध्ये ज्या बाजूला आहे तीच उजवी बाजू आहे. फक्त ही आकृती जशी आहे तशीच्या तशी सरळ दिसते, ही उलटी आहे, म्हणून आपली उत्तर आपलं जे आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं याच्यामध्ये उत्तर येणार आहे. ओके. पुढचा प्रश्न बघूया. आता ही आहे आरशातील प्रतिमा. ओके. मगाशी आपण पाण्यातली प्रतिमा पाहिली होती. आता ही आहे आपली आरशातली प्रतिमा. आता आरशातल्या प्रतिमेमध्ये काय होतात ह्या प्रश्नामध्ये, तर तुमची जी ही प्रतिमेची ही बाजू आहे स्टार्टिंगची ही वाली, तर ही एक्झॅक्ट तुमची इथे येणार आहे, म्हणजे हीच इकडच्या बाजूला याचं प्रतिबिंब असं उलटं पडतं. अशी असणारी आकृत्या कोणकोणत्या आहेत ही फक्त आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. त्यातला आपण सगळ्यात मेन जो कडेचा पार्ट आहे तो मेन ऑब्झर्व करायचा आहे तुम्हाला, आणि हे तुमचं उलट म्हणजे तुमचा जो हा एस आहे हा तुमचा असा दिसेल, अशी कोणती आकृती आहे हे तुम्हाला एकदा फक्त बघायचंय, आणि ते असणारी तुमची आन्सर तुमचं इथेच तुम्हाला मिळतंय. आता बघूयात आपण. तुम्ही जर पहिलाच आन्सर बघितलं तर इथे तुमचा यस दिसतोय. पुढे अजून कुठे आहे का ते आपण बघूया. आता यस ह्या साईडला असणारी आकृती ही पण नाहीये, ही पण नाहीये, ही आहे, पण जसा यस आहे तसाच तो यस दिसतोय, त्याच्यामुळे ही पण आकृती आपली येणार नाही. म्हणून आपला पहिलाच पर्याय आपल्याला इथे मिळालेला आहे उत्तर, जे आपला पहिला ऑप्शन इथे आहे. म्हणजे आरशातल्या प्रतिमा किंवा पाण्याच्या प्रतिमा ज्या बघताना तुम्ही प्रत्येक करून बघायची गरज नाही की आर कसं दिसेल, यन कसं दिसेल. फक्त ही जी कडेची आहे ही ह्या बाजूला कशी दिसेल हे एक जरी तुम्ही करून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला तुमचा आन्सर मिळणार आहे. आणि पाण्याच्या प्रतिमेमध्ये सुद्धा एखादा क्ल्यू बघायचा उजव्या बाजूचा किंवा डाव्या बाजूचा काही चेंज काय कसा होतोय ते कळालं तरी तुम्हाला ते आन्सर लगेच सापडणार आहे. ओके. ही सुद्धा एक आरशातली प्रतिमा आहे, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे. आता ही आरशातली जी प्रतिमा आहे त्या आरशातल्या प्रतिमेमध्ये सगळ्यात पहिलं आता ह्या आकृतीच्या संदर्भात मी सांगते की तुमची जी आकृती जशी आहे ही जी साईड तिची ही अशीच्या अशीच राहणार आहे. म्हणजे हे जे त्यांनी उलटा गोल वगैरे केलाय किंवा ही उलटी होते, ही पाण्याच्या प्रतिमेमध्ये हे उलट होऊ शकते, ही ऍक्च्युली पाण्याची प्रतिमा होऊ शकते. पण असं काही चेंज होत नाही, त्याच्यामुळे सगळे हे 3 ऑप्शन्स आपल्याकडे राहत आहेत. आता त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट आता एक फक्त बघूयात की याच्यामध्ये काय चेंज होतोय. आता हा जो फाय आहे या फाय मध्ये काय होणार आहे की हा जो आहे हा फाय असा असणार आहे. आता असे असणारे ऑप्शन्स कोणकोणते आहेत तर बघा हे 2 ऑप्शन आहेत, म्हणजे हा सुद्धा आपला कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आपण 2 ऑब्झर्व करणार आहे, 2 पण सेम आहे, फक्त चेंज तुम्ही जर बघितलं असेल तर हे 4 जे आहेत हे 4 तुमचे चेंज झालेले आहेत. आणि तुम्ही जर बघितला तो 4 तुमचा ह्या उलटा झाल्यानंतर तो एक्झॅक्टली असा दिसणार आहे. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक जो 2 आहे हे तुमचा आन्सर इथे तुम्हाला मिळणार आहे. ओके. म्हणजे एक 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 आपण कॅन्सल आउट करत गेलो की तुमचं आन्सर जे फायनल आहे ते तुम्हाला पटकन सापडू शकतं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि आरशातल्या आणि पाण्यातल्या प्रतिमांचे प्रश्न तर खरंच खूप सोपे असतात, त्यांची थोडीशी तरी तयारी झाली तरी तुम्हाला ते प्रश्न सुटू शकतात. त्याच्यामुळे त्यांची थोडी तयारी चांगली करा. गॅरंटेड मार्क देणारे प्रश्न आहेत हे. आता इथे थोडासा गणित आणि बुद्धिमत्ता मिक्स असणारा एक प्रश्न आहे. ऍक्च्युली हा गणितामध्येच असायला हवा होता, पण ठीक आहे. अजयचे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 कमी असून धोंडिबाच्या 4/7 पटीपेक्षा 2 जास्त आहे. जर धोंडिबा 70 वर्षांचे असेल तर तिघांच्या वयांची बेरीज किती? आता सर्वात प्रथम असे जेव्हा तुम्हाला शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय मेन इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक क्ल्यू आपल्याला दिलेलाच असतो. इथे जो आहे धोंडिबाचं वय आपल्याला एक्झॅक्ट दिलेलं आहे की धोंडिबाचं वय 70 वर्ष आहे, आणि ह्या धोंडिबाच्या वयाने आपण ह्या दोघांचे वय काढणार आहे. आता पहिला आपल्या प्रश्नाचं जे पहिलं वाक्य आहे ते आपण एकदा परत नीट वाचूयात. अजयचं वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 कमी असून धोंडिबाच्या 4/7 पटीपेक्षा 3 जास्त आहे. आणि आपल्यासाठी महत्वाचं वाक्य हेच आहे की आपल्याला धोंडिबाचं वय माहिती आहे, आणि मग अजयचं वय हे धोंडिबाच्या वयाशी कम्पेअर जर आपण केलं तर आपल्याला अजयचं वय मिळू शकतं. मग आपण जर हे गणित सोडवायला गेलो
तर सर्वात प्रथम अजयचं वय जर आपण काढायला गेलो तर अजयसाठी मी ए लिहिते. अजयचं वय काय आहे? धोंडिबाच्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा म्हणजे इथे आपल्याला गुणाकार करायचा. म्हणजे धोंडिबाचं वय जे आहे ते आपलं 70 आपल्याला माहिती आहे. त्या वयाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त म्हणजे बेरीज. धोंडिबाच्या 4/7 पट आलं की त्याचा गुणाकार, एवढं लक्षात ठेवायचं. आणि जास्त म्हटलं की त्याची बेरीज. आणि हे जर तुम्ही सोडवलं 7 एका 7, 7 10 70, 10 चोक 40 यांचा गुणाकार केला, मग 40 अधिक 2 बरोबर 42. म्हणजे तुमचं अजयचं जे वय आहे हे तुम्हाला इथे 42 मिळते. ओके. आता एकदा आपल्याला अजयचं वय मिळालंय, मग आता अजयचं वय त्याच्यावरून आता आपण रमेशचं वय काढू शकतो. मग आता जर रमेशचं वय काढायला गेलो तर अजयचं वय हे रमेशच्या वयाच्या, म्हणजे परत आपण सुरुवात अजयनीच करणार आहे. अजयचं वय हे रमेशच्या वयाच्या 302 पटीपेक्षा, म्हणजे परत पट आलेली आहे, म्हणजे 302 पटीपेक्षा 3 ने कमी आहे. 3 ने कमी म्हणजे -3 करावं लागेल. 2 ने जास्त होतं म्हणून आपण +2 केलं. इथं 3 ने कमी आहे म्हणून आपण इथे काय करणार आहे? -3 करणार आहे. ओके. आता आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर आपण कसं सोडवणार? आता अजयचं वय आपल्याला माहिती आहे. अजयचं वय आपण आताच काढलेलं आहे 42 बरोबर रमेशचं वय गुणिले 302 - 3. ओके. आता हा जो 3 आहे हा या साईडला जर घेतला तर इकडे वजा आहे, तर इकडे आल्यानंतर त्याची बेरीज होणार आहे, म्हणजे 45 बरोबर रमेशचं वय गुणिले 302. मग आपल्याला इथं रमेशला आपण एका साईडला जर ठेवलं तर 45 आणि इकडे गुणाकार आहे, म्हणजे इकडे आल्यानंतर ती संख्या उलटी होते, ज्याचा भागाकार आपण एक प्रकारे करतो. आता हे जर तुम्ही सोडवलं 3 × 3 15 आणि आपल्याला रमेशचं वय मिळतंय 15 × 2 = 30. म्हणजे रमेशचं आता वय मिळालेलं आहे आपल्याला, अजयचं पण मिळालेलं आहे आणि धोंडिबाचं वय तर आपल्याला ऑलरेडी दिलेलंच आहे. आणि ह्या तिघांची जर बेरीज केली आपण, धोंडिबाचं 70, अजयचं 42 आणि रमेशचं वय 30, आणि यांची जर बेरीज केली तर ती येते 142 वर्ष. त्याच्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे 142 वर्ष. हे समीकरण तुम्हाला एकदा लिहिता आले की हे गणित खूप सोपे असतात, त्याच्यामुळे हे पटकन तुम्ही त्यावेळेस सोडू शकता. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. आता पुढचा प्रश्न जो आहे तो घड्याळावर आधारित आहे. पुढीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 105 अंश मापाचा कोन होतो? आता तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे 105 अंश आता कसं मोजणार आपण, किंवा किती अवघड आहे हा प्रश्न. पण ऍक्च्युली हे खूप सोपं आहे. आता सोडवायला गेलं तर हे पटकन सुटू शकतं, पण तरी सुद्धा मी आपले 4 घड्याळ आपण काढून बघूयात की तुम्हाला एक थोडीशी आयडिया पण येऊन जाईल. आता तुम्ही जर पहिला ऑप्शन इकडे बघितला तर 3:30 म्हणजे आपल्याला माहिती आहे की 3चा आपला काटा इकडे असतो, म्हणून 3:30 आणि हा जो तुमचा कोन तयार होतोय हा 90 अंशाचा होतोय. त्याच्यानंतर 9:30 हा जर बघितला तरी पण 30 मिनिटाचा जो ऑप्शन आहे 9 वाजून, त्याच्यामुळे हा एक इथे सुद्धा तुमचा 90 अंशाचा कोन होतोय, म्हणजे आपल्याला 105 अंश हवाय, त्याच्यामुळे हे दोन्ही पण ऑप्शन्स आपले कॅन्सल होत आहेत. आता प्रश्न राहिला 2:30 आणि 10:30. आता आपल्याला जो कोन हवाय तो 105 अंशाचा हवाय, त्याच्यामुळे आपल्याला माहिती इथे 12, 1, 2 आणि तुमचा हा जो कोन आहे हा तुम्हाला आन्सर इथेच मिळतंय. हा तुमचा एक्झॅक्ट बरोबर 105 अंशाचा कोन इथे तयार होऊ शकतो. आता 10:30 जर तुम्ही हा केला तर तुमचे 9 आणि 10, पण तुम्ही आता कोन कुठून मेजर करताय, जर तुम्ही इकडून असा पूर्ण केला तर मग तो तुमचा कोन जास्त होईल. त्याच्यामुळे आपला जो ऑप्शन आहे, आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे. मग जर तुमचे 2 अचूक पर्याय असतील तर मग एक्झॅक्ट हा सुद्धा होऊ शकतो आणि हा सुद्धा. त्याच्यामुळे आपले 2 ऑप्शन्स इथे आपल्याला मिळत आहेत 10:30. पण जर तुम्हाला एकच ऑप्शन निवडायचा असता
तर मग तुम्हाला ते बघावं लागेल की तो पूरक कोण आहे की कोणता कोण आहे, त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही ते गणित सोडू शकता. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, आता आपल्याला ह्या प्रश्नामध्ये खाली दिलेल्या लाकडी ठोकळ्याला एकूण किती पृष्ठभाग आहेत? आता तुम्हाला काय शोधायचं याच्यामध्ये? पृष्ठभाग शोधायचे. आता या पृष्ठभागासाठी एक अशी ट्रिक आहे, पृष्ठभाग जर दिलेले असतील तर कधी पण याच्या फक्त कडा मोजायच्या. काय मोजायच्या? कडा मोजायच्या. आणि तुम्ही एकदा कडा मोजल्या की तुम्हाला पृष्ठभाग ऑटोमॅटिक येतात किंवा मग तो प्रश्न अवघड जात नाही. आता आपण कडा मोजूयात किती होतात त्याच्या. आता आपण इथून जर मोजायला सुरुवात केली तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ह्या 13 कडा झाल्या. आणि मग त्याची ही पुढची बाजू आणि जी बॅक साईडला पण असेल ती दुसरी, मागच्या बाजूची दुसरी, म्हणजे एकूण आपल्या किती होतात? 13, 14 आणि 15, म्हणजे एकूण 15 पृष्ठभाग. आता तुम्ही म्हणाल मॅडम कडा का बरं? तर तुम्ही कडा म्हणजे तुमचे हे पृष्ठभाग असा त्याचा कन्सिडर आपण करतो. म्हणून कड जरी मोजली त्याच्यानुसार आपल्याला ते पृष्ठभाग मिळतात. म्हणून अशा जे पृष्ठभाग तुम्हाला जेव्हा असा प्रश्न येईल त्याच्या वेळेस आपण काय करायचं, त्याच्या सगळ्या कडा मोजायच्या आधी. आणि कडा मोजल्यानंतर पहिला पुढचा फ्रंटचा आणि बॅक साईड अशी म्हणून आपल्या एकूण जे पृष्ठभाग आहेत ते आहेत 15. अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचंय. ओके, पुढे जाऊया. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये ऍक्च्युली हा प्रत्येकाच्या मोजण्यावर डिपेंड आहे की त्याची निरीक्षण शक्ती किती आहे किंवा काय आहे. आता कधी कधी असे त्रिकोणाचे वेगळ्या प्रकारचे पण प्रश्न असतात की त्रिकोण मोजा किंवा काय, त्याच्यामध्ये काही ट्रिक्स दिलेले असतात. पण हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला स्वतः ते त्रिकोण मोजावेच लागतील. तर आपण मोजूयात. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल की सुरुवातीला तुम्हाला एक एक त्रिकोण घेऊन त्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत हे जर तुम्ही एकदा काढलं तर तुम्हाला एक्झॅक्ट कळू शकतं. किंवा मग तुम्ही एक 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 मोजत राहिलं तर तुमचा गोंधळ होईल. त्यामुळे आपण एक त्रिकोण घेणार आणि त्या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण आहेत एक एक त्रिकोणामध्ये हे जर तुम्ही कंप्लीट करायला गेलं तर तुम्हाला ते पटकन होईल. तर बघूयात आपण. इथे 1, 2, 3. मी आता हा त्रिकोण कन्सिडर करतेय मोठा. आता याच्यामध्ये छोटे त्रिकोण आपण बघितले 1, 2, 3. त्याच्यानंतर हा जो मोठा मी आता केला तो 4. त्याच्यानंतर हा जो आहे हा 5 आणि त्याचप्रमाणे हा इकडच्या बाजूचा 6. म्हणजे हे जे आहेत हे झाले तुमचे 6. ओके, आता आपण हा जो मोठा आहे हा बघूयात. ओके, आता हा एक पकडते मी 7. हा झाला एक 7. त्याच्यानंतर त्याच्यामधले हे जे दोन छोटे होते ते तर ऑलरेडी आपण पकडलेले आहेत. मग हा जो आहे हा 8. मग हा जो आहे हा 9. आणि हा जो आहे हा छोटा त्याच्यानंतर हा 10 आणि हा इथला 11. म्हणजे इथे झाले आपल्याला 11 मिळत आहेत. ओके, आता आपण हा मोठावाला जो आहे हा घेऊयात. हा झाला 12. त्याच्यानंतर हा 13. त्याच्यानंतर हा जो आहे हा 14. हा आहे 15. ओके, आता आपल्याला एकूण 15 मिळालेत. आता त्याच्यानंतर हा जो आहे हा झाला तुमचा 16. एकूण आपले 16 झालेत. आणि अजून एक आपला आहे ओके, परत चेक करूत आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, नंतर 10,
11, नंतर हा मोठा 12, त्याच्यानंतर हा 13, त्याच्यानंतर हा 14, त्याच्यानंतर 15, 16 आणि हा जो मोठा आहे हा नंतरचा 17. म्हणजे एकूण याच्यामध्ये 17 त्रिकोण आहेत आपले. तुम्ही जर एकदा परत नीट निरीक्षण केलं तर तुमचे 17 त्रिकोण होतील. फक्त एक बघायचं की एक एक त्रिकोण घ्यायचा आणि त्या त्रिकोणामधले तुमचे छोटे छोटे जेवढे काही त्रिकोण तयार होत आहेत ते जर तुम्ही सेपरेट करत गेले तर तुम्हाला याचा आन्सर मिळणार आहे. एकूण आपल्या याच्यामध्ये 17 त्रिकोण आहेत. ओके, चला. त्याच्यामुळे सांगितलं की हे तुमच्या प्रत्येकाच्या निरीक्षणावर आहे आणि प्रत्येकाच्या करण्यावर आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित निरीक्षण करून तुम्हाला हे गणित सोडवायचे. आता संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आता तुम्ही जर या ठिकाणी नीट थोडंसं व्यवस्थित जर बघितलं तर आता जसं दिलं आहे तसं एकदा आपण चेक करूयात आणि त्याच्यानुसार आपण बघूयात की आपल्याला काय याच्यामध्ये क्ल्यू काय आहे किंवा कशा पद्धतीचं सूत्र काय वापरलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं 9 गुणिले 4 म्हणजे 9 चौक तर 36 होतात आणि इकडे तर 37 दिलेले आहेत. म्हणजे 36 आणि 37 चा जरी संबंध बघितला की 9 चौक 36 होतात आणि 17 दुने 34 होतात. म्हणजे 36 मधून जर 2 वजा केले तर 17 येऊ शकतं. आपण हे पण करून बघूयात नेक्स्ट कसं होतंय. 7 दुने 14, इकडे तर 41 आहे. म्हणजे ते काय होत नाहीये. मग याच्यामध्ये वापरली गेलेली काय बरं क्ल्यू असेल तर याच्यामध्ये आता त्यांनी काय केलं असावं की 9चा जर आपण करून बघूयात. 9चा जर वर्ग केला, 9चा वर्ग येतो 81. ओके, आणि 4चा जर घन केला तो 64. मग 81 वजा 64 जर केले तर आपलं उत्तर येतंय 17. ओके, त्याचप्रमाणे आता हे पण आपण करून बघूया. 7चा वर्ग येतो 36, सॉरी 7चा वर्ग येतो 49 आणि 2चा वर्ग येतो, सॉरी 2चा घन करायचा आपल्याला 8. मग 49 वजा 8 आपलं उत्तर आलेलं आहे 41. त्याचप्रमाणे 10 आणि 3चं जरी केलं तरी तुमचं तेच येणार आहे. मग आपण डायरेक्टली आपला हे जे आहे आपल्याला काढायचं एक्झॅक्ट काय ते आपण करून बघूया. 8चा वर्ग येतो 64 आणि 1चा घन येतो 1. 64 मधून 1 गेला, उत्तर आलेलं आपलं 63 आणि हे आपलं उत्तर आपल्याला ऑप्शन मध्ये आहे. त्याच्यामुळे आपण सोडवू. आता 64 प्रश्न. आता याच्यामध्ये सुद्धा तेच प्रकार करायचे आपल्याला की इथे काय केलंय, इथे काय केलंय. आपल्याला एक जरी आयडिया मिळाली याच्यावरून हे जर दोघांचा संबंध सारखा असेल तर आपण डायरेक्टली हे जरी सोडवलं तरी सुद्धा आपलं आन्सर येऊ शकतं. तर बघूयात आपण इथे काय केलेलं आहे. तर इथे त्यांनी काय केलंय की 7 आणि 5 यांची केलेली आहे बेरीज आणि 4 आणि 2 यांचा केलेला आहे गुणाकार. मग आता इथे आपण करून बघूयात. 7 अधिक 5 12 आणि 4 आणि 2चा गुणाकार केला 4 दुने 8 आणि यांची जर बेरीज केली तर ती येते 20. ओके, आता दुसऱ्यामध्ये पण तेच केलं असेल तर मग बरोबर आहे, ठीक आहे. इथं पण तेच आहे, हे पण आन्सर त्या पद्धतीने येत आहे. मग आपण इकडे शिफ्ट होऊ शकतो. पहिलं एकच आपण घेऊन लगेच पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये, कारण की पुढचं जर वेगळं सूत्र किंवा वेगळे जर काही आयडिया त्यांची असेल तर मग आपलं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे आपण हे सुद्धा करून बघणार आहोत. मग 4 अधिक 2 6 आणि 7 गुणिले 3 7 त्रिक 21. म्हणजे 21 अधिक 6 म्हणजे 27 आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. म्हणजे ठीक आहे, हे आपलं मॅच होतंय. मग आपण इकडे जाऊयात. 7 आणि 9 आणि 2 आणि 8चा इथे गुणाकार आणि यांची बेरीज. आता 8 दुने 16 आणि 7 आणि 9 16. 16 आणि 16 होतात 32. आपल्याकडे ऑप्शन आहे का? येस, आपलं उत्तर आपल्याला इथे मिळतंय. म्हणजे आपल्या उत्तराचा पर्याय जो आहे 32 ते आपला आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपलं चेक करायचंय. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा वर्ग चेक करून बघायचे, घन चेक करून बघायचे, ह्या दोघांची बेरीज, ह्या दोघांचा गुणाकार किंवा अजून काही करता येते का, सगळ्यांचा गुणाकार किंवा सगळ्यांची बेरीज करून यांचा काही संबंध येतोय का. अशा 2-3 गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतील, तेव्हा तुम्हाला हे उत्तर तुमचं मिळू शकतं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रांगेतला प्रश्न आलेला आहे आता.
हा सुद्धा प्रश्न खूप सोपा असतो. खरं तर बुद्धिमत्ता हा खूप सोपा विषय आहे. थोडीशी तुमची जर प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही याच्यावरचे प्रश्न खूप छान सोडू शकता. एका रांगेत गोविंद शेवटून 7व्या स्थानावर आहे आणि गोपाळ मध्यभागी 23व्या स्थानावर उभा आहे. म्हणजे बघा, तुम्हाला वाचल्यानंतरच समजतंय की गोपाळ कुठे उभा आहे, मध्यभागी पण आहे आणि 23व्या स्थानावर आहे. म्हणजे आपल्याला कळलेलं आहे की त्याचा मध्यभाग जो आहे तो 23 स्थान आहे. म्हणजे मध्यभागची संख्या किती येणार आहे आपली, 23 येणार आहे. तर दोघांच्या दरम्यान किती मुलं आहेत, गोपाळ आणि गोविंदच्या मध्ये किती मुलं आहेत हे आपल्याला काढायचंय. मग आपण जर अशी एक रेष काढली की हे सगळे रांगेत उभे आहेत आणि त्याचा जो मध्य आहे त्या मध्ये कोण उभा आहे, गोपाळ उभा आहे. ओके. आणि गोपाळचा जो मध्यभाग आहे तो आहे 23. आता त्याच्यावरून आपल्याला कळतंय की मध्ये जर 23 असेल तो मध्यभाग, त्याचा क्रमांक जर 23 हवा असेल तर इकडे एकूण किती मुलं असतील, 22. आणि इकडे एकूण मुलं किती असतील, 22. म्हणजे 22, 22 आणि हा मधला एक, म्हणजे एकूण किती विद्यार्थी झाले, 45 असे टोटल विद्यार्थी एका रांगेमध्ये उभे आहेत. म्हणजे आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या सुद्धा याच्यावरून समजलेली आहे. बऱ्याचदा असं पण होतं की एकच प्रश्न दिलेला असतो, त्याच्यावरून सुद्धा 2-3 प्रश्न त्याच्यावर टाकलेले असतात आणि त्या एका प्रश्न जरी आपल्याला एक आयडिया कळाली की त्याच्यावरून आपण 2-3 प्रश्न सुद्धा सोडू शकतो. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न परीक्षेला येतात किंवा येऊ शकतात. तर मध्यभाग आपल्याला मिळालेला आहे 23 आणि आपल्याला आता काढायचंय. तर आपल्याला त्यांनी सांगितलंय की गोविंद हा शेवटून 7व्या स्थानावर आहे. गोविंद किती स्थानावर आहे, शेवटून 7व्या स्थानावर. म्हणजे आपण जर मागून विद्यार्थी संख्या मोजायला चालू केलं तर मग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे इथे जो आहे हा कोण आहे, तर गोविंद आहे. ओके. म्हणजे गोविंद शेवटून 7व्या स्थानावर. मग आता आपल्याला इथले मधले विद्यार्थी काढायचे. ओके. आता तुम्ही ते विद्यार्थी एकतर मोजून काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट त्यांची वजाबाकी करून सुद्धा काढू शकता. जर इथे 7व्या क्रमांकावर असेल तर मग 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि हा 23वा असेल. ओके. आता हे जर तुम्ही मोजले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. म्हणजे तुम्हाला हा पण नाही पकडायचा आहे आणि हा पण नाही पकडायचा आहे. फक्त तुम्हाला हे मधले पकडायचे आहेत आणि हे जर तुम्ही पकडले तर तुमचे त्या दोघांच्या मधले विद्यार्थी किती झाले, 15 विद्यार्थी गोपाळ आणि गोविंदच्या मध्ये आहेत. हे तुम्हाला याच्यावरून उत्तर सहज काढता येऊ शकतं. तर अशा प्रकारे एक 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 बघायचं. सगळ्यात मेन असे जेव्हा शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात, त्या शाब्दिक उदाहरणांमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला काय दिलेलं आहे ते एकदा कळालं की त्याच्यावरून आपण एक 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 गोष्टी काढू शकतो. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ओके. आता हा एक दिशेवरचा प्रश्न आहे. स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर एका काटकोनात डावीकडे वळला व 50 मीटर अंतर चालला. तेथे तो उजवीकडे 135 अंश कोनातून वळला आणि 15 मीटर अंतर चालला. तर आता त्याच्या डाव्या हाताकडील कोणती दिशा असेल. आता वाचल्यानंतर तर इतका ऍक्च्युली तो खूप गोंधळ. खरं तर तो खूप अजिबात अवघड नाहीये, खूप सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला दिशा माहित असणं फार गरजेचं आहे की कोणती दिशा कोणती कशी असते किंवा त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो तर मला तरी असं वाटतं की प्रत्येकाचा पाठच असणार आहे. तरी सुद्धा जर कोणाला माहित नसेल तर मी तुम्हाला एक सांगून देते. सर्वात प्रथम जेव्हा तुम्हाला दिशेचे प्रश्न येतात तेव्हा हे दिशादर्शक समजा तुम्ही ते काढून घ्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सर्वात मेन तर माहित असायला पाहिजे की इथं वरती उत्तर दिशा असते, दक्षिण, इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम. ओके. आता हे झाल्यानंतर ते तुम्ही कधी ऐकले का, आ द नै प बा उ ई पू. म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला आमच्या शिक्षकांनी ते शिकवलेलं होतं स्कॉलरशिपच्या वेळेस आणि ते अजूनपर्यंतही लक्षात आहे. ते एकदा पाठ झालं की छानपैकी आमचं ते म्हणीसारखंच होतं की आ दै नै प वा उ ई पू जाता नाही पाणी पी. मग ते जाता नाही पाणी पी म्हणजे हे सुद्धा एक इंद्रधनुष्यांचे रंग आणि दिशा ह्या सगळ्या एकत्र करून ते आम्हाला तेव्हा शिकवलेलं होतं. त्याच्यामध्ये अजूनही लक्षात आहे. तुम्ही पण ते लक्षात ठेवा, त्याच्यानुसार हे बरोबर सोडवता येतं. आता आ, द, नै,
प वा उ टी पू म्हणजे आ द नै प वा उ ई पू. आता याचा काय अर्थ ते मला माहिती नाही, पण हे असं पाठ करण्यासाठी खूप लयबद्ध होतं, त्याच्यामुळे ते पटकन पाठ होतं. आणि हे जर तुम्हाला एकदा काढता आलं की तुम्हाला दिशेवरचे प्रश्न इझिली सोडवता येतात. आता आपण याचाच आधार घेऊन सोडवायचा प्रयत्न करूयात. स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर, पूर्वेकडे म्हणजे तो सरळ बरं का, म्हणजे तो पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर एका काटकोनात डावीकडे वळला. आता तुम्ही जर बघितला तो पूर्वेकडे गेलेला आहे, म्हणजे पूर्वेकडे गेल्यानंतर जर त्याची डावी बाजू जर तुम्ही पकडली, सपोज तो असा उभा आहे आणि त्याचा हे हात असेच असतील, मग डावीकडे म्हणजे ही बाजू, मग तो डावीकडे वळला, काटकोनामध्ये वळलेला आहे. मग तो 50 मीटर वरती अंतर चालला, तिथे तो उजवीकडे 135 कोनातून वळला. आता तुम्ही जर बघितलं, हा आधी पूर्वेकडे गेला, मग तो उत्तरेकडे, आता तो पूर्वेकडे आलाय, पूर्वेकडून तो वरच्या बाजूला गेला म्हणजे तो उत्तरेकडे गेलेला आहे. आणि उत्तरेकडून तो जेव्हा वरच्या बाजूला गेला त्याच्यानंतर तो उजवीकडे, त्याची उजवी बाजू कोणती असेल, मग आता ही असेल, उजवीकडे तो 135 कोनातून वळला, म्हणजे तो 135 कोन अंश खाली असा आलेला आहे. आणि जो तो खाली इकडे असा आलेला आहे, तर त्याची जी दिशा आहे ती बघा, इथे ईशान्य दिशा त्याची तयार होते. इथे म्हणजे आपला आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे. सॉरी, ईशान्य तो खाली आलेला आहे 135 अंशामध्ये. आणि त्यांनी विचारलेलं आहे की ईशान्य खाली तो आलेला आहे, पण त्याच्या डाव्या बाजूकडे, आता तो जेव्हा असा असेल तेव्हा त्याच्या ऑब्वियस डावी बाजू म्हणजे ही इकडची बाजू, ही ईशान्य तुमची दिशा होते, म्हणून तुमचं जे उत्तर आहे ते ईशान्य. थोडंसं करून बघायचं पेपरवरती, हात वगैरे थोडेसे एकदा तुम्ही करून बघितलं की ह्या दिशेला गेला मग कोणती हात येतील, तुम्ही हे गणित त्याच्यानुसार सोडू शकता. ओके, चला. एका लीप वर्षात 15 मार्च रोजी मंगळवार होता, तर त्यानंतर येणाऱ्या 13 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल. आता वाराचे जर तुमच्या शिक्षकांनी खूप साऱ्या ट्रिक्स किंवा खूप काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याही असतील, आणि आता आमच्या वेळेस आम्हाला जे सांगितलेलं होतं, तुम्ही म्हणत असाल मॅडम तुमच्या लहानपणीच्या तुम्ही खूप गोष्टी सांगताय, पण ठीक आहे, ऍक्च्युली त्या खूप इम्पॉर्टंट आहेत सध्याला सुद्धा. हे जे तुम्ही बोटांवरून सुद्धा तुम्हाला हे सुद्धा माहितच असणार आहे ऑब्विस, की जानेवारी फेब्रुवारी, मग जानेवारीमध्ये 31, मग 30, असं फेब्रुवारीचे 28 आणि 29 असतात, मग मार्च एप्रिल, अशा प्रकारे आपण ते काढतो. त्याच्यानुसारच तुम्हाला हे सुद्धा तुम्ही सोडू शकता. तर आपण सोडूयात पटकन. एका लीप वर्षात 15 मार्च रोजी मंगळवार होता, तर त्यानंतर येणारा 13 नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल. तर तुम्हाला यामध्ये काय करायचंय, का तुमचे मार्चचा 15 मार्च रोजी मंगळवार होता, मग आता उरलेले दिवस किती असतील, मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात, 31 दिवस असतात, मग तुमचे उरलेले 16 दिवस, म्हणजे मार्च चे झाले 16, एप्रिल 30, परत मे 31, जून 30, जुलै 31. आता ऑगस्ट आल्यानंतर ऑगस्टचे परत 31 होतात, तुम्ही जर बघितलं, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31 आणि नोव्हेंबर. आता नोव्हेंबरची आपल्याला तारीख दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण ती 13 पकडणार आहे. ओके, कारण तारीखच दिलेली आहे आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, ह्या सर्वांची करायची आहे बेरीज, आणि त्या बेरजेला आपण 7 ने भागणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला उत्तर काढायचंय. आता ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, एक आला हातचा. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. बरोबर आलं की चेक करूयात परत एकदा. 3 एका 3, 3 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 22, 23 आणि 24. सॉरी, माझ्याकडून थोडं चुकलंय. ओके, 243 दिवस येत आहेत, आणि ह्या 243 ला आपल्याला कितीने भागायचे, 7 ने भागायचे. 7 ने भागल्यानंतर तुमची जी उत्तर किती येते ते बघूयात आपण. 7 1 7, 7 त्रिक 21,
खाली उरतात 3, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चोक 28. आता 28 म्हणजे 33 मधून 28 गेले, तुमचे बाकी उरते 5 आणि ते आता 5 दिवस आपण काय करणार आहे, मंगळवारच्या पुढचे 5 दिवस आपल्याला मोजायचे आहेत, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग 5वा दिवस तुमचा रविवार येतोय. ओके, समजलं? परत एक्सप्लेन करते. तुम्हाला आधी की कोणता दिवस दिलेला आहे, त्याच्या पुढे त्या महिन्यामध्ये किती दिवस शिल्लक आहेत ते तुम्हाला आधी काढून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे जे उरलेले महिने आहेत त्या महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत कोणकोणते ते लिहून घ्यायचे. त्या सर्व दिवसांची बेरीज करायची आहे, त्याला 7नी भागायचंय. 7नी भागल्यानंतर त्याची बाकी किती उरते ते तुम्हाला बघायचंय आणि ती बाकीची उरलेली आहे तिच्या पुढचे तुमच्याला दिवस मोजायचे आणि ते तुमचं उत्तर इथे तुम्हाला मिळणार आहे. चला पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे, ही आहे एक वेन आकृती. वेन आकृतीचे सुद्धा प्रश्न अतिशय सोपे असतात. आता तुम्हाला जर इथे तो सहसंबंध असतो, वेन आकृती म्हणजे एक प्रकारचा संबंध दिलेला असतो की काय कसं वगैरे. इथे तुम्ही जर नीट आकृती वाचलं तर विराम चिन्हे, अपसारण चिन्हे आणि अर्धविराम हे 3 तुम्हाला शब्द दिलेले आहेत. आता विराम चिन्ह म्हणजे ऑल ओव्हर सगळे तुमचे जे अर्धविराम, पूर्णविराम किंवा काय असेल प्रश्नचिन्ह वगैरे सगळे विराम चिन्ह, आणि हे त्या दोघा विराम चिन्हाचे 2 प्रकार आहेत. आता अपसारण चिन्ह म्हणजे तो डॅश आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, सॉरी, तर ते अपसारण चिन्ह. आणि अर्धविराम म्हणजे असा अर्धविराम असतो. म्हणजे हा विराम चिन्हाचे 2 प्रकार आहेत. मग असा ऑप्शन असणारा बघा, हे आहे तुमचं विराम चिन्ह आणि हे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे 4. हा आपला इथला ऑप्शन आपलं उत्तर येते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, पुढे सुद्धा एक वेन आकृती दिलेली आहे आपल्याला. आता ह्या वेन आकृतीमध्ये आपल्याला मेन दिलेला आहे इथे अपृष्ठवंशीय प्राणी, नंतर साप आणि गांडूळ. आता बऱ्याच मुलांचा हा गोंधळ होऊ शकतो की मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा तसं दिलेलं होतं. अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे काय, की ज्यांना पाठीचा कणा नसतो, अपृष्ठवंशीय. आणि पृष्ठवंशीय म्हणजे त्यांच्या पाठीचा कणा त्यांना असतो. आता साप सगळ्यांना माहितीये की जो चालतो वगैरे, त्याच्यानुसार सगळ्यांना असं वाटत असेल की तो अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतो, पण नाही. साप हा पृष्ठवंशीय प्राणी आहे. त्याच्या शरीरामध्ये एक बारीकशी अशी हाडाची एक बारीक हे असते, म्हणजे तो पृष्ठवंशीय मध्ये येतो. फक्त गांडूळ किंवा गोगलगाय असे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये, खेकडा हा सुद्धा अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतो. म्हणजे तुम्हाला जरी वाटलं असेल की खेकड्यामध्ये तो किती टणक असते त्याची पाठ वगैरे, पण नाही, खेकडा सुद्धा अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्येच येतो. त्याच्यामुळे हा साप हा एक वेगळा टाईप आहे आणि तो आपण बघूयात. हे बघा, मग हा अपृष्ठवंशीय प्राणी, त्याच्यामध्ये आहे गांडूळ त्याचा टाईप, आणि साप हा बाजूला तो वेगळा टाईप आहे, म्हणून सापाला आपण वेगळं काढलं. आपला उत्तर येत आहे हा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो. ओके, चला पुढे बघूया. दिलेल्या चौकटीतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आता एक कोडं आहे दिलेलं आपल्याला इथे, आणि ह्या कोड्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे, आता त्या मूळ संख्यांचा काय संबंध दिसतोय का एकदा बघूयात आपण. तर मला तर सगळ्यात लहान मूळ संख्या इथे 11 दिसतीये. 11 नंतरची मूळ संख्या 13 आहे. 13 नंतरची मूळ संख्या 17 आहे. 17 नंतर 19 येते, पण 19 त्यांनी इथे दिलेली नाहीये. त्याच्यानंतरची येणारी मूळ संख्या जी आहे इथे 23 येते, आणि 23 नंतरची येणारी मूळ संख्या आता आपण इथे ऑप्शन मध्ये शोधूयात. ती ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे दिसतीये 31, म्हणून आपला पर्याय क्रमांक इथे आपलं 31 उत्तर इथे येते. खूप सोपा प्रश्न आहे, बघितल्यावर लगेच समजतंय आपल्याला. ओके, आता आकृत्या पूर्ण करा. हा पण अतिशय खरंच खूपच सोपाच प्रश्न आहे. तुम्ही म्हणत असाल मॅडम तुम्ही प्रत्येक प्रश्नाला असंच म्हणताय की खूप सोपा आहे, खूप सोपा आहे, पण खरंच खूप ऑब्झर्व केलं व्यवस्थित याची निरीक्षण शक्ती. आणि खरंच सोपा कधी असतं की तुमच्या नजरेखालून जेव्हा खूप साऱ्या प्रश्नांचे प्रकार जातील ना, खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सगळ्यात म्हणजे 2017 पासून
तर 2025 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्या सोडवूनच झाल्या पाहिजेत. आणि बऱ्यापैकी तुम्ही जर जेव्हा ते व्यवस्थित मन लावून सोडवाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे खूप साम्य आहे प्रश्नांमध्ये. म्हणजे बऱ्यापैकी ह्याच प्रश्नांवर आधारित थोडासा चेंज केलेला असतो आणि वेगळा प्रश्न असतो. खूप काही वेगळाच टाईप काही टाकणार नाही कारण की सिलेबस सगळा सारखाच आहे. चला आपण ह्या प्रश्नाकडे जाऊयात. आता आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तर आकृती इथे काय येणार आहे जॉईन केल्यानंतर ते आपल्याला याच्यावरून ओळखायचे. आता ह्या आकृतीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कळू शकतं की हा जो आकार आहे हा सरळच ठेवलेला आहे बघा त्यांनी. म्हणजे हा सुद्धा आकार तुमचा जो खालचा असणार आहे हा सरळच असणार आहे. त्याच्यामुळे हे उलट जे झालेलं आहे हा ऑप्शन किंवा हे वाकडं झालेलं आहे हा ऑप्शन हे येऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर दुसरा क्ल्यू तुम्ही काय शोधणार आहे की ही जी आकृती दिलेली आहे बघा इथे आणि तिच्या ह्या आकृतीच्या मधून रेषा गेलेली आहे. अशा प्रकारचा ऑप्शन कुठे दिसतोय बघा इथे दिसतोय की ही जे गेलेलं आहे आणि याच्या बरोबर मधून गेलाय आणि हे जर तुम्ही बघितलं तर हे साईडने गेलंय याच्या मधून नाही गेलंय. त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन असणार नाही. तुमचा हा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर एकदम एक्झॅक्ट बरोबर इथे मॅच होते. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं बघत जायचे की अरे हे इथे काय दिलंय इकडे काय होणार आहे किंवा वरच्यानुसार खाली. आता वरचं जर उलटी दिली असती इकडची आकृती तर मग आपल्याला सुद्धा बघता आलं असतं की अरे उलटं करायचंय आपल्याला इथे. म्हणजे अशानुसार सुद्धा आपण हे गणित सोडू शकतो. पुढच्या जाऊयात. ओके पुढे सुद्धा एक आकृतीचेच उदाहरण आहे. आता इथे सुद्धा आपल्याला इथे उत्तर आकृती पूर्ण करायची आहे. आता तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये सुद्धा इथे जो गोल आहे तो सेम गोल इथे आहे. म्हणजे त्यांनी काही बदल केलेला नाहीये त्याच्यामुळे आपण सुद्धा काही बदल करणार नाहीये. इथे जसा गोल आहे असा गोल आपल्याला ह्या तिन्ही आकृत्यांमध्ये कुठे दिसतोय हे पहिल्यांदा बघितलंच आपल्याला समजलं पाहिजे. इथे बघा हा जो आहे भरीव गोल आहे इथे सुद्धा भरीव गोल आहे आणि इकडे त्रिकोण आहे. त्याच्यामुळे ह्या तिन्ही आकृत्या कॅन्सल होतात आणि आपल्याला लगेच आपल्याला उत्तर आपल्याला मिळतंय. आणि दादा हे जर नसतं हे जर अजून एखाद्या ठिकाणी असं गोल असता तिथे ब्लँक मध्ये तर आपण मग काय केलं असतं की अजून इथे असं काही दिसतंय का अजून कोणती आकृती आहे का बघा इथे सुद्धा तशी आहे. त्याच्यानंतर आपण मग अजून वेगळ्या हा शेप कुठे दिसतोय का म्हणजे आपल्याला एक आपण बघितलं असतं. पण आपण जेव्हा बघितल्यानंतर आपल्याला ठळकपणे कोणतं निदर्शनास येतं त्याच्यानुसार आपण पुढच्या आकृत्यांकडे जायचंय. चला आपला पुढचा प्रश्न आहे. आता प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. आता आपल्याला एक चिमणी दिसतीये ओके आणि त्या चिमणीवर आधारित आपल्याला अशी सेम दिसणारी कोणती आकृती आहे ही आपल्याला शोधायचंय. आता तर ते शोधताना सर्वात प्रथम तर आता मी जसं मगाशी सांगितलंय एक आपण घेत जाऊयात. सुरुवातीला आपण एक मिनिट तर सुरुवातीला ह्या चिमणीच्या डोक्यावरती जो असा बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे ते कोणत्या कोणत्या चिमणीच्या डोक्यावर आहे तर ह्या 3 आहेत बघा 1 2 आणि 3. याच्या नाहीये म्हणजे हे इथे कॅन्सल झालं. आता दुसरं आपण काय बघणार आहे त्या चिमणीचा डोळा जर बघितला तर तो गोल आणि त्याच्यामध्ये आहे. मग गोल आणि मध्ये असणारी परत ही पण आहे ही नाहीये म्हणजे ही आता इथे कॅन्सल झाली म्हणजे राहिले आता 2 आपल्याकडे. त्याच्यानंतर त्याच्या खाली ज्या 3 रेषा आहेत 1 2 3 आता इथे पण 3 रेषा असणाऱ्या ह्या दोन्ही पण आकृत्या आहेत ओके. त्याच्यानंतर आपण इथे जाणार आहे. इथे बघा इथे डार्क आहे आणि इथे काहीच नाहीये तुम्हाला दिसत असेल तर इथे सुद्धा आपण बघणार आहे कुठे आहे इथे बघा इथे त्यांनी भरलेलं आहे आणि इथे काहीच नाहीये रिकाम आहे. पण ह्या आकृतीमध्ये दोन्ही कलर केलेले आहेत म्हणजे ही आकृती आपली कॅन्सल होते आणि आपला हा जो पर्याय आहे हा आपला बरोबर निवडलेला आहे आपण. ठीक आहे म्हणजे असं आपण जाऊ शकतो. आणि काही तर बघितल्याच काही काहींना समजू शकतं की अरे इथे एक गोल आहे अजून कुठे काय काय करायचंय म्हणजे कोण स्टार्टिंगला काय तुमचे निरीक्षण तुम्ही क्विकली काय कॅप्चर करता काय तुम्ही बघू शकता त्याच्यानुसार तुम्हाला हे गणित सोडवावे लागतील. ओके चला प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून कापला व उघडला तर त्याचा आकार कोणत्या पर्याय आकृतीप्रमाणे दिसेल. म्हणजे यांनी काय केलंय की हा आकार दिलेला आहे
आणि तो जर कट केला आणि तो आपण अशा बऱ्यापैकी आपल्याकडे अशा प्रकारचे आपण ऍक्टिव्हिटीज घेतो हस्तकलेमध्ये वगैरे कार्यानुभवमध्ये, आणि तुम्ही जर नीट बघितलं तर अशा प्रकारची आकृती कोण तयार होऊ शकते, तर इथेच आपण ती तयार करू शकतो. इथे जर तो गोल आहे, तो गोल एक्झॅक्ट इथे गोल तयार करून घ्यायचा आहे. आता इथे एक्झॅक्ट गोल तयार होणारी आकृती कोणकोणती आहे बघा, इथे ही आहे, ही आहे, ही आहे, म्हणजे आपली ही उत्तर आकृती कॅन्सल झाली. त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे, हा जो आपण कम्प्लीट करून घ्यायचा, तर इथे पण होतोय, इथे पण होतोय, इथे पण होतोय. त्याच्यानंतर हा जो साईडचा ट्रायंगल आहे, हा बघा इथे पण आहे, इथे नाहीये, म्हणजे ही आकृती कॅन्सल झाली. म्हणजे आपल्याकडे आता हे दोन, हा एक पर्याय आणि हा एक पर्याय, हे दोन शिल्लक राहिले. आता तुम्ही जर बघितलं तर इथे हा जो आकार तयार होतोय, बरोबर असा चौकोन तयार होतोय, पण इथे जो चौकोन आहे आणि इथे आयताकृती तयार होतोय, म्हणजे आपला ऑप्शन हा जो आहे लास्ट वाला, हा आपला उत्तर पर्याय आपल्याला इथे मिळतंय. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा व्यवस्थित निरीक्षण करून सोडवणं गरजेचं आहे. चला, आपला शेवटचा एक प्रश्न राहिलेला आहे, पटकन घेऊन टाकूयात आपण. दिलेल्या प्रश्नाकृतीतील लपलेला भाग आपल्या पर्यायातून निवडायचा आहे. आता लपलेला भाग, आता आपल्याला भाग इथे जॉईन करून बघावा लागेल. आता पहिला वाला जो आहे तो आता बघूयात आपण. ही आकृती बघा इथे दिसतीये, सॉरी इथून इथे, म्हणजे हा तर सापडलाय लगेच. दुसरा जर भाग आपण बघायचा प्रयत्न केला तर आता हा तर इथं थोडासा दिसतोय मला भाग, इथे एक दिसतोय, इथे दिसतोय आणि इथे दिसतोय. पण हा जर भाग बघितला तर हा थोडासा गोलाकार आहे आणि हा थोडा बाहेरच्या बाजूला आलेला आहे, हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर हा त्रिकोणाचा जर भाग बघितला तर हा इकडे एक थोडा दिसतोय, पण हा सुद्धा एक्झॅक्ट जसा आकार आहे तसा पण नाहीये. आणि चौथा जो भाग आहे, तर हा सुद्धा जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर बघा इथे आणि इथे, म्हणजे हा चौथा. आणि तुम्ही जर प्रश्न तुमची उत्तर पत्रिका आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं तर त्यांनी एकच ऍक्च्युली आपल्याला सांगायला सांगितलंय, पण उत्तर जे आपल्याला उत्तर पत्रिका जी आलेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन्स बरोबर दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी हा किंवा हा याच्यापैकी कोणताही एक ऑप्शन जर निवडलेला असेल तरी सुद्धा उत्तर बरोबर असणार आहे. तर अशा प्रकारे आपले 75 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. आय होप की तुम्हाला खूप छान समजले असतील. काही क्वेरीज असतील तर तुम्ही मेसेज टाकू शकता, मी बघून तुम्हाला नंतर त्याचे उत्तर वगैरे देऊ शकते. तर धन्यवाद. तुम्ही खूप छानपैकी, आता किती मुलं आहेत मला माहिती नाही, पण बऱ्यापैकी आपले 75 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. थँक्यू.